तुमच्याकडे जर पेट्रोलवर चालणारी गाडी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुम्ही टाकत असलेल्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलं जात आहे। इथेनॉल ब्लेंडिंग असं या सरकारी धोरणाचं नाव आहे। सरकारचा दावा आहे की यामुळे प्रदूषण कमी होईल आणि परकीय चलन वाढेल। पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ते गॅरेज पर्यंत एकच चर्चा सुरू आहे, आमच्या गाड्यांचं मायलेज का घटलंय, इंजिनमध्ये बिघाड का होतोय। हे सगळे प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच। या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। सरकारने हा निर्णय का घेतला तर त्याचं उत्तर आहे, भारत हा कच्च्या तेलाचा मोठा आयातदार देश आहे। आपली इंधन गरज भागवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचं परकीय चलन परदेशात जातं। हे चलन वाचवण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी सरकारने इथेनॉल ब्लेंडिंगचं धोरण स्वीकारलं। शेतीप्रधान देश असल्यानं ऊस, तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉल बनवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे देखील यामागचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं। मात्र 30 जून रोजी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या एका सुनावणी दरम्यान केंद्र सरकारच्या वतीनं मांडलेल्या एका विधानानं खळबळ उडाली। अटॉर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी न्यायालयात स्पष्ट केलं की 20% इथेनॉल ब्लेंडिंगचा हा कार्यक्रम सध्या एक प्रयोग आहे आणि याचे अंतिम परिणाम पुढच्या वर्षी स्पष्ट होतील। या एका विधानाने सर्वांनाच प्रश्न पडलाय, जर हे धोरण अजून प्रायोगिक तत्वावर आहे तर संपूर्ण देशात ते का लागू केलं गेलं। याचा अर्थ वाहन मालक आता एका मोठ्या वैज्ञानिक प्रयोगाचा भाग झालेत का। या धोरणाबाबत सध्या ग्राहकांच्या मुख्य तक्रारी 3 स्तरांवर आहेत। पहिली आणि सर्वात मोठी तक्रार म्हणजे मायलेज मधील घट। देशभरातील हजारो वाहन मालकांचा दावा असा आहे की E20 इंधन वापरल्यानंतर गाडीचं मायलेज 10 ते 15% कमी झालंय। जरी पेट्रोलियम मंत्रालयानं हे दावे फेटाळले असले आणि मायलेजवर होणारा परिणाम अत्यल्प असल्याचं सांगितलं असलं तरी सरकारी आकडेवारी आणि ग्राहकांचा प्रत्यक्ष अनुभव यात मोठा फरक दिसून येतोय। ग्राहकांची दुसरी तक्रार इंजिनच्या आयुष्याशी संबंधित आहे। अनेक मेकॅनिक्सच्या मते इथेनॉल अधिक पाणी शोषून घेतं, ज्यामुळे जुन्या इंजिनमधील रबर सील्स, फ्युएल पाईप्स आणि इंजिनच्या भागांना गंज लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी आणि पर्यावरणाशी संबंधित आहे। ज्या पिकांपासून इथेनॉल बनतं त्यांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते। जलसंकटाचा सामना करत असलेल्या भागात इंधन बनवण्यासाठी इतक्या पाण्याचा वापर करणं हे शाश्वत धोरण आहे का, असा सवालही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जातोय। या धोरणाबाबत एक राजकीय वादही अधूनमधून समोर येतो। अनेकदा काही विरोधी पक्षांनी या धोरणाचे प्रमुख समर्थक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर इथेनॉल कंपनीशी हितसंबंध असल्याचे आरोप केले आहेत। मात्र मंत्र्यांनी हे सर्व आरोप नेहमीच फेटाळून लावले आहेत। तरीही एका लोकशाहीत जेव्हा धोरणांबाबत प्रश्न उपस्थित होतात तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं पारदर्शकपणे सरकारने द्यायला हवीत, पण तसं होताना दिसत नाहीये। जागतिक स्तरावर ब्राझील सारख्या देशांनी इथेनॉलचा वापर यशस्वीपणे केलाय, पण तिथे त्यांनी आधी इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ्लेक्स फ्युएल गाड्या तयार केल्या आणि त्यानंतर इंधनात बदल केला। भारताच्या बाबतीत मात्र इंधन बदलण्याची घाई झाली आणि इंजिनची तयारी नंतर सुरू झाली। शेवटी प्रश्न हाच उरतो की जर हे धोरण एक प्रयोग असेल तर तो पूर्ण पारदर्शकतेने राबवायला हवाय। ग्राहकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणं सरकारचं काम आहे। स्वतंत्र वस्तुनिष्ठ अहवाल जनतेसमोर मांडणं आणि त्याचे धोके व फायदे जे काही असेल ते स्पष्टपणे सांगणं ही जबाबदारी सरकारची आहे। तुम्हीही पेट्रोल वाहन वापरत असाल तर इथेनॉल ब्लेंडिंगचा परिणाम तुमच्याही वाहनावर जाणवतोय का? मायलेजमधील घट, इंजिनमधील बिघाड असे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करताय का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।